त्या महिन्याचे पैसे त्या वेळेतच माझ्या लाडक्या बहिणींना कसे मिळतील ह्याबद्दलचा प्रयत्न आमच्या महायुतीच्या सरकारचा, मुख्यमंत्र्यांचा, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा, त्या खात्याची मंत्री म्हणून आदिती तटकरे आपली तिचा आमच्या सगळ्यांचा राहिलेला आहे। कालच मी त्याच्याबद्दलचे पैसे म्हणजे त्याच्यावर फाईलवर सही केली, ती गेलेले आहेत, त्याच्यामुळे ते पैसे अकाउंटला जातील। आपल्या गोरगरीब लाडक्या बहिणींना महिन्याला 1,500 रुपये ते फार मोठी रक्कम आहे असा माझा दावा नाही, परंतु काही का होईना घरातल्या महिलेला तिच्या स्वतःच्या करता काही थोडं बहुत छोटं मोठं काम करायचं म्हटलं तरी तिला हक्काचा निधी देण्याचं काम हे देखील आपण करतोय। लोक आरोप करतात हे आता काही दिवस चालेल काही दिवस चालेल असं नाही, आपण तोही महत्वाचा निर्णय घेतलाय। थोडंसं आपल्यावर त्याचा जबाबदारी वाढलेली आहे आर्थिक बाबतीतली। लाडकीच्या खात्यावर दिवाळी 3,000 रुपये सप्टेंबर ऑक्टोबरचा हप्ता एकत्रित येण्याची शक्यता। लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी गुड न्यूज या ठिकाणी आहे। लाडकी बहीण योजनेबद्दलची महत्त्वाची अपडेट आपण बघणार आहोत। लाडकी बहीण योजनेसाठी 3,000 रुपये दिवाळीमध्ये या ठिकाणी येऊ शकतात। ऑक्टोबरचा आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता एकत्रित येण्याची शक्यता आहे। महत्त्वाची अशी अपडेट आपण बघणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा। लाडकी बहीण योजनेत अजूनपर्यंत सप्टेंबर महिन्याचा हप्ता देण्यात आलेला नाही। बघा, तुम्हाला हा 15वा हप्ता जमा झालेला नसेल आणि 15व्या हप्त्याबद्दलची अजून अधिकृत घोषणा देखील करण्यात आलेली नाही की कधीपर्यंत हे पैसे भेटू शकतात, कारण की तुम्हाला आता 14वा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झालेला असेल। त्याच्यानंतर मात्र 15व्या हप्त्याबद्दल अजून कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही। तर सप्टेंबरचा हप्ता जो आहे तुमचा 15वा हप्ता प्लस या ठिकाणी 16वा हप्ता म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, दोन्ही हप्ते या ठिकाणी दिवाळीत एकत्र येणार का त्याबद्दलची महत्त्वाची अपडेट आपण बघणार आहोत। त्यासोबत बघा, तुम्हालाही वाटतं का दिवाळीमध्ये या ठिकाणी 3,000 रुपये टोटल एकत्रित भेटावेत? सर्व लाडक्या बहिणींनी कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। तर बघा, आता सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा एकत्रित हप्ता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्याच्याबद्दलची महत्त्वाची अपडेट आपण बघणार आहोत। लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे। सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्रित या ठिकाणी तुम्हाला येऊ शकतो, त्याबद्दलची चर्चा सध्या सुरू आहे। दिवाळीत महिलांच्या खात्यामध्ये मग 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता देखील या ठिकाणी असू शकते। ऑक्टोबर महिना सुरू झालेला आहे, आपण पूर्ण सप्टेंबर महिना या ठिकाणी वाट पाहिली की सप्टेंबर महिन्याचा हप्ता जो आहे ज्याचे 1,500 रुपये तुम्हाला जमा होऊ शकतात, मात्र हे पैसे जमा झालेले नाहीत। बघा, पूर्णपणे ऑक्टोबर महिन्याचा आठवडा या ठिकाणी संपत आलेला आहे, मात्र अजून देखील सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे 1,500 रुपये कधी जमा होणार त्याची अजून देखील घोषणा झालेली नाही। आपण बघितलं असेल, याच काळामध्ये KYC बद्दल देखील या ठिकाणी निर्णय घेण्यात आला, त्याचा GR देखील प्रसिद्ध झाला। मात्र प्रत्येक महिन्यामध्ये जे पैसे तुम्हाला भेटतात, प्रत्येक महिन्याचे 1,500 रुपये, त्याच्याबद्दल या ठिकाणी वाटपाबद्दलचा GR प्रसिद्ध होत असतो, मात्र तो GR देखील अजून प्रसिद्ध झालेला नाही। त्याच्यामुळे सप्टेंबर महिन्याचे तुमचे या ठिकाणी 15व्या हप्त्याचे पैसे मग नेमके कधी येणार त्याची देखील आपण माहिती पाहणारच आहोत। बघा, दिवाळीत महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता देखील त्याच्यामुळे असू शकते। सप्टेंबर महिन्याचा तुमचा 15वा हप्ता लेट झालेला आहे, त्याच्यामुळे बघा या ठिकाणी एक महत्त्वाचं कारण असू शकतं। दिवाळीच्या निमित्तानं या ठिकाणी तुम्हाला दोन्ही हप्ते एकत्रित देण्यासाठी किंवा दिवाळीच्या काळामध्ये या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा देखील 1,500 रुपयाचा हप्ता देण्यासाठी या ठिकाणी लेट केला गेलेला असू शकतो, हे देखील महत्त्वाचं कारण असू शकतं। त्यासोबत महत्त्वाचं म्हणजे तुमची KYCची जी प्रक्रिया चालू आहे त्याच्यामुळे देखील हा हप्ता लेट झालेला असू शकतो, किंवा जून महिन्यापासून आपण पाहिलेलं असेल 26 लाख लाडक्या बहिणींची या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपामध्ये लाभ स्थगित करण्यात आलेले होते आणि प्रत्येक जिल्ह्यानुसार त्यांची पडताळणी जी आहे या ठिकाणी सुरू करण्यात आलेली होती। त्याच्यामुळे देखील हा तुमचा सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता जो आहे तो लेट झालेला असू शकतो। आता काय माहिती आलेली संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। बघा, ऑक्टोबर महिना सुरू झाला आहे, पहिला आठवडा देखील संपला, तरी देखील अद्याप लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबरच्या हप्त्याबाबत कोणतीही अपडेट अजून सरकारमार्फत देण्यात आलेली नाही। बघा, आतापर्यंत पहिल्या आठवड्यामध्येच म्हणजेच जो महिना चालू आहे त्याच्या शेवटच्या आठवड्यामध्येच
पुढच्या या ठिकाणी महिन्यामध्ये पैसे कितव्या तारखेपर्यंत जमा होऊ शकतात त्याबद्दलची घोषणा केली जात असते आणि त्याच्याबद्दलचे GR देखील या ठिकाणी प्रसिद्ध होत असतात। मात्र यावेळेस सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यासाठी अजूनपर्यंत कुठलाही GR आलेला नाही किंवा कुठलीही अजून याबद्दलची अपडेट देण्यात आलेली नाही। तर लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर हप्त्याची महिला या ठिकाणी वाट पाहत आहेत। तुम्ही देखील याची वाट पाहत आहे का? सप्टेंबरच्या तुमच्या 15व्या हप्त्याची कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल। दरम्यान आता सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्रित येणार असल्याची ही या ठिकाणी चर्चा सध्या सुरू झालेली आहे। बघा, लाडकी बहीण योजनेची प्रत्येक महिन्यामध्ये काही ना काही सणासुदीच्या या ठिकाणी निमित्तानं प्रत्येक महिन्याचा हप्ता जो आहे त्यावेळेस वाटप करण्यात येतो। परंतु आता सध्या खूप मोठा सण आहे जो की दिवाळीच्या निमित्तानं देखील तुम्हाला 2 हप्ते एकत्रित देण्याची शक्यता देखील असू शकते। मागच्या वेळेस देखील अशाच पद्धतीने या ठिकाणी एकत्रित हप्ते दिले गेलेले होते। तर दिवाळीच्या निमित्ताने देखील तुम्हाला सप्टेंबरचा आणि ऑक्टोबरचा एकत्रित हप्ता देण्यात येणार असल्याबाबतची चर्चा सध्या चालू आहे। याबाबत मात्र अधिकृत अजून घोषणा केली गेलेली नाही। तर बघा, शक्यता आहे तुम्हाला आता सध्या हप्ता जो आहे तुमचा या ठिकाणी लेट झालेला आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी शक्यता आहे की दिवाळीच्या निमित्ताने देखील हे पैसे तुम्हाला दिले जाऊ शकतात। मग एक तर तुम्हाला सप्टेंबरचा 15वा हप्ता या ठिकाणी त्याचे 1500 रुपये एकदा दिले जाऊ शकतात किंवा दोन्ही हप्ते सप्टेंबर प्लस ऑक्टोबरचे देखील एकत्रित तुम्हाला 3000 रुपये देखील दिले जाण्याची शक्यता आहे। दोन्हीपैकी कुठली तरी एक गोष्ट या ठिकाणी होऊ शकते। तर बघा, लाडकी बहिणीला या ठिकाणी सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्रित येण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेत सप्टेंबरच्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत, कारण की सप्टेंबर महिना संपून गेलेला आहे आणि पुढच्या महिन्याचा ऑक्टोबर महिन्याचा या ठिकाणी पहिला आठवडा देखील या ठिकाणी संपत आलेला आहे। दरम्यान ऑक्टोबर देखील महिना या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि ऑक्टोबरचे पैसे देखील कधी येणार असा प्रश्न मात्र या ठिकाणी विचारला जात आहे आणि लवकरच हे पैसे तुम्हाला दिले जाऊ शकतात। बघा, लाडकी बहीण योजना जी आहे या ठिकाणी कधीही बंद होणार नाही असं वारंवार या ठिकाणी स्वतः उपमुख्यमंत्री असतील त्यासोबत मुख्यमंत्री असतील यांच्यामार्फत सांगण्यात येत आहे आणि ह्या योजनेचा प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे या ठिकाणी लाडक्या बहिणींना भेटतच राहील असं स्वतः महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी देखील या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे। लाडकी बहीण योजना तुमची तर बंद होणार नाही, त्याच्यामुळे तुमचा या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला भेटू शकतो आणि सप्टेंबरचाही हप्ता भेटू शकतो, कारण की या ठिकाणी मोठा सण आहे। दिवाळीच्या निमित्तानं हा निर्णय घेतली जाण्याची खूप दाट शक्यता आहे। तसा जर निर्णय झाला तर लाडक्या बहिणींसाठी हा मोठा निर्णय होऊ शकतो। लाडक्या बहिणींना या ठिकाणी दिवाळीच्या निमित्तानं मग एकत्रित दोन्ही हप्त्याचे या ठिकाणी सप्टेंबरचे आणि ऑक्टोबरचे एकत्रित 3000 रुपये जर भेटले तर लाडक्या बहिणींसाठी हा खूप मोठा निर्णय या ठिकाणी ठरणार आहे। तुम्हालाही या ठिकाणी तसं वाटतं का? दोन्ही हप्ते एकत्रित द्यावेत? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की पाठवा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि जेणेकरून तुम्हाला दोन्ही हप्ते एकत्रित येण्यास मदत होऊ शकते। तर बघा, आता मागील काही महिन्यांपासून आपण जर बघितलं लाडकी बहीण योजनेचे हप्ते जे आहेत ते लांबणीवरती जात आहेत, त्यामुळे याही महिन्याचा हप्ता लांबणीवरती गेल्याने या ठिकाणी काही आश्चर्य वाटण्याची शक्यता नाही। बघा, कारण की एप्रिल महिन्यापासून आपण जर बघितलं प्रत्येक महिन्याचा हप्ता जो आहे तो पुढच्या या ठिकाणी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात भेटत आहे, त्याच्यामुळे सप्टेंबरचा हा हप्ता त्याप्रमाणेच तुमचा लांबणीवरती गेलेला आहे। ऑक्टोबर महिना सुरू झालेला आहे तरी देखील ते पैसे भेटलेले नाहीत। आता या ठिकाणी सणाचं निमित्त साधून मात्र सरकार तुम्हाला या ठिकाणी दोन्ही हप्ते एकत्रित देऊ शकतं किंवा त्या सणाच्या निमित्तानं म्हणजे दिवाळीच्या तोंडावरती तुम्हाला सप्टेंबरचा का होईना एक हप्ता मात्र या ठिकाणी लवकरात लवकर भेटू शकतो। त्याच्याबद्दलची जशी अपडेट येईल तशी तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलमार्फत शेअर केली जाणार आहे। परंतु या ठिकाणी 2 हप्ते मात्र भेटावेत अशी भरपूर सारी लाडक्या बहिणींची इच्छा आहे। 2 हप्ते जर भेटले तर दिवाळीच्या निमित्ताने तुम्हाला मोठी या ठिकाणी आनंदाची बातमी असणार आहे। 2 हप्ते म्हणजे तुम्हाला 3000 रुपये एकत्रित मात्र मग भेटू शकतात। बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या मनामध्ये अनेक संभ्रम निर्माण झालेले आहेत, कारण की अद्यापर्यंत कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही। सप्टेंबर महिना संपून गेलेला आहे। लाडकी बहीण योजनेत सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्रित येऊ शकतो। सणासुदीचा मुहूर्त साधत महिलांना 3000 रुपये दिले जाण्याची शक्यता आहे। दिवाळीत हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये येऊ शकतात। राज्य सरकार दिवाळीचा मुहूर्त साधत पैसे देऊ शकतं अशी आशा महिलांच्या मनामध्ये देखील या ठिकाणी आहे। दरम्यान याबाबत स्वतः महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे लवकरच घोषणा करण्याची शक्यता देखील असू शकते। तर बघा, आता काही महिलांना या ठिकाणी सप्टेंबरचा हप्ता भेटू शकत नाही। ज्यांची पडताळणी चालू आहे
त्याबद्दलची या ठिकाणी ही माहिती आहे. लाडकी बहीण योजनेच्या नियमामध्ये बदल करण्यात आले आहेत. आता फक्त ज्या महिलांनी KYC केले आहे त्यांना सप्टेंबरचा हप्ता मिळू शकतो. बघा, KYC करणं तुम्हाला गरजेचं असणार आहे, परंतु यासाठी 2 महिन्याचा कालावधी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता KYC न केल्यामुळे या ठिकाणी भेटणं अशक्य आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. 2 महिन्याचा कालावधी तुमच्यासाठी असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही पहिल्यापासून पात्र जर ठरलेला असाल, म्हणजे ऑगस्ट महिन्याचा देखील तुम्हाला हप्ता आलेला असेल, तर सप्टेंबरचा हप्ता देखील तुम्हाला मग 100% देणं आहे. तुम्ही जर पात्र ठरलेला असाल तर, कारण की KYC साठी 2 महिन्यासाठी या ठिकाणी वेळ देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळं तुम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाही. KYC करण्यासाठी तुमचं जर काही प्रॉब्लेम येत असतील तर KYC तुम्हाला जशी चालू होईल तशी पूर्ण करणं देखील गरजेचं असणार आहे. तर बघा, आता KYC मध्ये देखील पती आणि वडिलांची देखील KYC करणं तुम्हाला आवश्यक असणार आहे. तुमची KYC तर तुम्हाला करायचीच आहे, म्हणजे तुमचा आधार नंबर देखील टाकायचाच आहे, परंतु त्यासोबत तुमचे पती किंवा वडिलांची देखील KYC तुम्हाला करणं गरजेचं असणार आहे. लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न तपासण्यासाठी ही KYC करणं अनिवार्य आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.50 लाख असणं गरजेचं आहे. जर तुमचे उत्पन्न त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला लाभ भेटणार नाही. हे जे निकष आहेत पूर्वीपासूनच आहेत, परंतु KYC आता प्रत्येक वर्षी तुमची जून महिन्यामध्ये केली जाणार आहे. परंतु या महिन्यामध्ये नवीनच या ठिकाणी KYC चालू झाल्यामुळे तुम्हाला 2 महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे. तुमची KYC पूर्ण झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. धन्यवाद.